नमस्कार मंडळी. 2 दिवसांपूर्वीच टी व्ही स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले होते. त्यांनी हात जोडून देशवासियांना एक मोलाचा सल्ला दिला. काय तर म्हणणे, देशाचं हित लक्षात घ्या, इंधनाचा वापर कमी करा, थोडी काटकसर करा. लोकांनी विचार केला, वा साहेब, देशाच्या हिताचं बोलतायत, आपणही जरा हात आखडता घेऊया यामध्ये. पण हा सल्ला देऊन 48 तास उलटत नाही, तोच मागून एक असा सनसनीत झटका बसला की लोकांचे डोळे पांढरे झालेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे दिला तो काटकसरीचा आणि खिशातून काढून घेतले थेट 3 रुपये. होय, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तब्बल 3 रुपयांची वाढ आणि CNGमध्ये 2 रुपयांची प्रचंड वाढ झालेली आहे. आता मला सांगा, जनतेने काटकसर करायची की सरकारने जनतेच्या खिशाची कसर काढायची? आज आपण याच विषयाचा संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत. ही नक्की काय खेळ आहे? मोदींच्या आव्हानानंतर आणि दरवाढीचा काय संबंध आहे आणि या 3 रुपयांमुळे तुमच्या महिन्याच्या बजेटची कशी वाट लागणार आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण आकड्यांसह सगळी गोम उघडी करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्तिरमारे. तर मंडळी, विषय समजून घेऊया. 2 दिवसांपूर्वीच एकीकडे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत परिस्थितीवर बोलत असताना इंधन बचतीचा सल्ला दिला गेलेला. लोकांना वाटलं की सरकार काहीतरी मोठा मास्टर स्ट्रोक आणणार, पण मास्टर स्ट्रोकऐवजी थेट प्राईस हायचा बॉम्ब पडलेला आहे. आज सकाळी तुम्ही जेव्हा गाडीत पेट्रोल भरायला गेलात, तेव्हा मीटरचा आकडा बघून अनेकांचे BP वाढलेले असतील. एका रात्रीत पेट्रोल 3 रुपयांनी महागलं. आजच्या घडीला आधीच महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले आहेत. त्यात या नव्या दरवाढीने आगीत तेल ओतण्याचं काम केलेले आहे. व यामध्ये सर्वात महत्त्वाचं, पण ही दरवाढ फक्त 3 रुपयांची नाही. जेव्हा डिझेल 3 रुपयांनी महाग होतो, तेव्हा त्यांचा थेट परिणाम तुमच्या आमच्या ताटावर होतो. तो कसा, ते आपण पुढे बघूनच. पण आधी सोशल मीडियाचा मूड बघा. ट्विटरवर, फेसबुकवर लोकांनी मीम्सचा पाऊस पाडलेला आहे. एक जण लिहितो, मोदीजी म्हणाले होते की काटकसर करा. याचा अर्थ असा की होता की गाडी बाजूला ठेवा आणि पायी चालायला लागा. तर दुसरा लिहितो, आव्हान फक्त ऐकायचं असतं, त्यांची किंमत नंतर मोजायची असते. आता जरा गणिताकडे येऊन वळूया. काही लोकांना वाटलं असेल, माझ्याकडे गाडी नाही, मला काय फरक पडतो, किंवा 3 रुपयांनी काय होणार आहे माझं? तर भावांनो, गणित एवढं सोपं नाही. पहिली गोष्ट म्हणजे नोकरदार वर्ग. जर तुम्ही रोज ऑफिसला 2 व्हीलरने जात असाल आणि महिन्याला 30 लिटर पेट्रोल लागत असेल, तर थेट तुमचे 100 ते 150 रुपये महिन्याला फक्त या वाढीमुळे वाढणार आहेत. दुसरी गोष्ट, मिडल क्लास आणि कार मालक, ज्यांच्याकडे कार आहे, महिन्याला 50 ते 60 लिटर पेट्रोल लागतं, त्यांच्या खिशाला थेट 200 ते 300 रुपयांची वाढ झालेली आहे. यामध्ये तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, डिझेल आणि CNG. देशातील 90% मालवाहतूक, ट्रान्सपोर्ट ही डिझेलवर चालते. भाजीपाला, दूध, अन्नधान्य, किराणा सामान हे सगळं ट्रकमधून एका शहरातून दुसऱ्या शहरात येतं. डिझेल 3 रुपयांनी महागलं की ट्रान्सपोर्टवाले भाडं वाढवणार. ट्रान्सपोर्ट भाडं वाढलं की बाजारात येणारी कोथिंबीरची जुडी, असो वा डाळिंबाचा किलोचा भाव, सगळंच महाग होणार आहे. म्हणजेच मोदीजींच्या आव्हानानंतर तुम्ही गाडी चालवणं कमी केलं तरी तुमच्या ताटातल्या भाजीपाला भाव वाढणं थांबणार नाही. हा आहे या 3 रुपयामागचा खरा क्रोनॉलॉजी. आता मूळ मुद्द्यांवर येऊया. सरकारचं यावर काय म्हणणं असतं? दरवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती वाढल्या असतात की भारतातले दर वाढले जातात. सरकार सांगतं की आमच्या हातात काही नाही, ऑइल कंपन्या दर ठरवत असतात. पण मंडळी, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर नीचांकी पातळीवर असतात, तेव्हा भारतातले पेट्रोल डिझेलचे दर कमी का होत नाही? हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो, तेव्हा उत्तर मिळतं फक्त ते म्हणजे टॅक्स. भारतात पेट्रोलच्या मूळ किमतीपेक्षा त्यावर असणारा केंद्र सरकारचा एक्साईज ड्युटी आणि राज्य सरकारचा व्हॅट हाच सर्वात जास्त असतो. सरकार जनतेला काटकसर करायला सांगतो, कारण देशाची अर्थव्यवस्था किंवा इंधनाची आयात कमी व्हावी, हा त्यांचा हेतू असेल. पण मग प्रश्न हा पडतो की सरकारने स्वतःच्या टॅक्स वसुलीमध्ये कधी काटकसर केली आहे का? मित्रांनो, सोशल मीडियावर विरोधी पक्षांनी यावर रान पेटवलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की याआधी भाषण ठोकून लोकांच्या मानसिकदृष्ट्या
तयार करायचं आणि नंतर मागच्या दराने दरवाढ करायची ही सरकारची जुनीच पद्धत आहे. यावर तुमचं काय मत आहे? सरकार खरंच हतबल आहे की हा फक्त महसूल वाढवण्याचा धंदा आहे? सर्वात आधी आता थोडे जागतिक पातळीवर डोकावून बघूया. सध्या जगभरात युद्धाची परिस्थिती आणि भूराजकीय तणाव यामुळे कच्च्या तेलांच्या बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झालेली आहे. सर्वांना माहीत आहे भारत आपली 80% अधिक इंधनाची गरज आयात येऊन भागवतो, हेही मान्य आहे. पण जेव्हा देशाचे प्रमुख स्वतः टी व्हीवर येऊन जनतेला सांगतात की इंधन सांभाळून वापरा, तेव्हा त्यांचा थेट संदेश बाजारात जातो. बाजारात वाटत असतील की देशात इंधनाचा तुटवडा आहे की काय, आणि याचाच फायदा घेऊन ऑइल कंपन्या आणि यंत्रणा भाव वाढवून मोकळ्या होत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं, पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर अवघ्या 2 दिवसातच ही वाढ होणं हा निवड योगायोग नक्कीच नाही. जनतेला आधीच इशारा दिला गेला आहे का की भावांनो पुढे कठीण दिवस येणार आहेत, तयारीला लागा. पण ही तयारी थेट खिशाला कात्री लावून करावी लागेल असं कोणाला वाटलं नव्हतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तर मंडळी, एकूण परिस्थिती अशी आहे की एकीकडे काटकसरीने सल्ले दिले जात आहे आणि दुसरीकडे याच्याच महागाईचा मारा केलेला जातोय. सर्वसामान्यांनी नक्की काय करायचं? लोकल ट्रेन गर्दीने खचाखच भरल्या जात असतात, बस वेळेवर थांबत नाही आणि स्वतःच्या गाडीनं जावं तर पेट्रोल परवडत नाही. यामध्ये आपण सामान्य नागरिकांनी काय करावं? सरकारने आवाहन केलं की ते आपण नक्कीच पाडू, पण इंधनाची बचत करू. पण सरकारनेही जनतेच्या संयमाची परीक्षा न घेता टॅक्सचे दर थोडे कमी करून दिलासा द्यायला हवा की नको? तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांच्या आव्हानानंतर ही जी 3 रुपयाची वाढ झाली आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुमच्या शहरात आज पेट्रोलचा भाव कुठे जाऊन पोहोचलेला आहे? आम्हाला खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडलेली असेल तर, हा सडेतोड कट्टा आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायला नका व आपल्या मंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. व पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि थेट विषयावर. तोपर्यंत पाहत राहा आपलं हक्काचं चॅनल. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.